नमस्कार. स्मार्ट महाराष्ट्र चॅनलच्या टॉक विथ डॉक्टर या कार्यक्रमात मी पूजा काटकर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. खरं तर मुलीची बाई होणं आणि बाईची आई होणं या प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातल्या 3 महत्त्वाच्या फेज मानल्या जातात. पण बाईची आई होणं या प्रक्रियेमध्ये बरीच भावनांचा गुंता आणि वैद्यकीय आणि आरोग्य समस्यांना महिलांना सामोरं जावं लागतं. तर त्याच अनुषंगानं आज टॉक विथ डॉक्टर या कार्यक्रमात प्रसूतीपूर्वी आणि प्रसूतीनंतर या वयाची काळजी व आरोग्य याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत डॉक्टर वर्षा पाटील, वृषभ नर्सिंग होमच्या डॉक्टर वर्षा पाटील. मॅडम, कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. तर सर्वात आधी या आपल्या चर्चेला सुरुवात करताना खरं तर प्रेग्नन्सी राहण्यासाठी हल्ली लॅप्रोस्कोपी सजेस्ट केली जाते, तर ती कशासाठी किंवा त्याबद्दल? सध्याच्या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रेग्नन्सी राहण्यासाठी बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. मुख्यतः उशिरा लग्न केलं जाणं, करिअर ओरिएंटेशन या गोष्टीमुळं थोडंसं लग्न करण्यामध्ये मुलींचा थोडासा उशीर होत आहे. त्यामुळं बऱ्याचशा गोष्टी समोर यायला लागल्यात, जसं की PCOD. जॉब करणाऱ्या मुली असतात, त्यामुळं त्यांच्या पाळीच्या ज्या रेग्युलॅरिटी आहेत त्याच्यामुळं डिस्टर्बन्स होत आहेत, त्यामुळे पिरियड्स इरेग्युलर होत आहेत, मागे पुढे येत आहेत. एज ग्रुप जो होता पूर्वी, जो 20 किंवा 22 असा जो होता, तो आता तसा न राहता बऱ्याच मुलींसाठी तो 30-32 असा झालेला असल्यामुळे बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट होत आहेत. त्याच्यामध्ये PCOD किंवा अंडाशयामध्ये बारीक बारीक फॉलिक्युलर गाठी होणे हा एक खूपच कॉमन प्रॉब्लेम आढळून येत आहे. लॅप्रोस्कोपी आपण तेव्हा ॲडव्होकेट करतो एक मुख्यत्वाने 1 वर्षासाठी, जेव्हा ते विदाऊट कॉन्ट्रासेप्शन कॉन्टॅक्टमध्ये असतं आणि तरी पण ते इनफर्टाईल किंवा त्यांना मूल राहत नाही. लॅप्रोस्कोपीचा खूप मोठा फायदा आहे. या वंध्यत्वाच्या ज्या पेशंट्स आहेत त्यांच्यामध्ये खूप त्याचं ॲडव्हान्टेज आहे. बरंच डायग्नोसिसमध्ये हेल्प होते. आपण वंध्यत्व किंवा प्रेग्नन्सी ना राहणे याच्यामध्ये मुख्यतः आपण स्त्रियांचे फॅक्टर्स आणि पुरुषांचे फॅक्टर्स असं मेनली डिवाईड करतो. स्त्रियांचे जे फॅक्टर्स आहेत त्याच्यामध्ये गर्भाशयामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत, गर्भनलिका आणि अंडाशय, मुख्यत्वे आपण ह्या 3 ऑर्गन्स भोवती प्रोसेस असते आणि याचा आपण अभ्यास करतो. लॅप्रोस्कोपी फक्त आपण लॅप्रोस्कोपी म्हणजे दुर्बीण टाकून पोटात दुर्बीण टाकणे. 1 सेंटीमीटरचा चिरा आपण फक्त पोटावरती घेतो आणि आपण दुर्बीण टाकून त्याच्यामधून TV वरती सगळं पाहून आपण सांगू शकतो पेशंटना की गर्भाशयामध्ये काही आहे का, जसं की गाठ आहे का गर्भाशयाला, किंवा गर्भनलिकेमध्ये सूज आहे का, गर्भनलिका खराब झालेली आहे का, अंडाशयामध्ये बीजांड तयार होत नाही आहे का, PCOD आहे का. मग आपण त्याच्यामध्ये त्याचं ड्रिलिंग करू शकतो. आपण फक्त लॅप्रोस्कोपी पुरतं आपण मर्यादित न राहता वंध्यत्वासाठी आपण हिस्ट्रोस्कोपी पण करतो. हिस्ट्रोस्कोपीमध्ये म्हणजे आपण गर्भाशयाच्या आतून दुर्बीण टाकतो आणि गर्भाशयाच्या आतमध्ये गाठी आहेत का, गर्भाशयाच्या आत पडदा आहे का, किंवा गर्भाशयाचं तोंड बंद आहे का ते आपण डायलेट करतो, किंवा व्हजायना म्हणजे योनी मार्ग जो आहे त्याच्यामध्ये पडदे आहेत का, तर त्याच्यावरही उपाय केला जातो. तसेच गर्भाशयाचे वेगवेगळे आजार असतात जे जन्मतः असतात. 2 गर्भाशय असणे किंवा 1 गर्भाशय असतं आणि दुसऱ्या गर्भाशयाचं तोंड हे बंद असतं, त्यामुळे कधी कधी त्या गर्भाशयात प्रेग्नन्सी राहण्याचा धोका असतो. तर या सगळ्या गोष्टी आपण सॉर्ट आउट करू शकतो. आपण असं ब्रॉड स्पेक्ट्रमली आपण म्हणजे एक फक्त वंध्यत्व आहे आणि दुर्बिणीद्वारे सांगितली शस्त्रक्रिया आणि झाली आणि मग आपल्याला प्रेग्नन्सी राहिलीच असं नसून त्याच्यामध्ये आपण डायग्नोस्टिक असते ही प्रोसिजर. म्हणजे आपण याच्यामध्ये डायग्नोसिस करतो की प्रेग्नन्सी ह्या कपलमध्ये का राहत नाहीये. तर मुख्यतः त्याच्यासाठी ॲडव्होकेट केलं जातं आणि त्याचा बराच स्कोप आहे लॅप्रोस्कोपीचा आणि हिस्ट्रोस्कोपीचा वंध्यत्वाच्या पेशंटमध्ये. तर ही लॅप्रोस्कोपी प्रेग्नन्सी दरम्यान केली जाऊ शकते का? हो. आता तुम्हाला प्रेग्नन्सी जेव्हा राहिलेली आहे आणि बॅड ऑब्स्टेट्रिक हिस्ट्री म्हणजे ज्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला 3ऱ्या महिन्यात किंवा 4थ्या महिन्यात रिपीटेड ॲबॉर्शन्स होत असतात, तर अशा पेशंटना पिशवीचं तोंड लहान आहे असं म्हणतात. मग जनरली आपण त्या पेशंटना पहिले गर्भाशयाच्या पिशवीला आपण वजायनली स्टिचेस घेतो, सर्वायकल एन्सर्कलाज म्हणतात, आणि आपण 1-2 वेळा ट्रायल देतो. आणि ते जर फेल झालं किंवा तरी ते टाकून पण आपल्याला जर तो प्रेग्नन्सी कंटिन्यू नाही करता आली 9 महिन्यापर्यंत, तर मग आपण गर्भाशयामध्ये प्रेग्नन्सी राहिलेली असताना सुद्धा लॅप्रोस्कोपिकली ही प्रोसिजर करतो, ज्याच्यामध्ये आपण मेश टाकतो पिशवीच्या तोंडाभोवती आणि ते पिशवीचं तोंड आपण बंद करतो.
तर वजायनल प्रोसिजरपेक्षा ॲब्डॉमिनल प्रोसिजर किंवा लॅप्रोस्कोपिक प्रोसिजर जी आहे त्याचं फेल्युअर रेट हा कमी आहे. आणि बऱ्याच असे स्टडीज आहेत ज्याच्यामध्ये पेशंट्सना बऱ्याच वेळेला 15-12 असे अबॉर्शन झालेले आहेत आणि त्याच्यानंतर सुद्धा लॅप्रोस्कोपिकली टेप टाकून सक्सेस मिळवता येऊ शकलेला आहे. त्यामुळे त्याची पण प्रोसिजर आहे. आणि अदर कॉजेस ऑफ ॲक्यूट ॲब्डॉमिन जसं की अपेंडिसायटिस आहे किंवा कोलिसिस्टायटिस आहे ॲक्यूट विथ प्रेग्नन्सी राहिलेला आहे, तर त्यावेळेला तुम्हाला पेशंटला पूर्ण चिरा पाडून ऑपरेशनला न घेता दुर्बीणद्वारे जर ही प्रोसिजर केली तर पोस्ट ऑफ रिकव्हरी चांगली असते पेशंटची आणि मॉर्बिडिटी कमी असते आणि चान्सेस ऑफ ॲबॉर्शन पण कमी असतात. त्यामुळे लॅप्रोस्कोपीचा खूप मोठा स्कोप प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा येऊ घातला आहे. प्रेग्नन्सीमध्ये काय काळजी प्रत्येक मातेने घेतली पाहिजे? ग्रॉसली जर प्रेग्नन्सीचा जो पिरियड आहे तो पहिले 3 महिने, मधला 3 महिने आणि लेटर 3 मंथ्स असं आपण डिवाइड करतो. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ट्रायमिस्टर असं म्हणतात त्याला. तर फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये जे आहे आपण रुटीनली प्रेग्नन्सी टेस्ट पिरियड मिस झाल्यानंतर प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहायला हवी. मंथली आपण डॉक्टरांकडे जायला हवं. नंतर फर्स्ट 3 मंथ्समध्ये पेशंट्सना बऱ्याच उलटीचा त्रास जास्ती असतो, काही पचत नाही, अशा कॉमन कंप्लेंट्स असतात. त्यावेळेला त्यांनी फूड जे आहे ते 2-2 तासाला थोडं थोडं घेतलं पाहिजे. हायड्रेशन मेंटेन केलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही ORS पण घेऊ शकता, इलेक्ट्रॉल वगैरे तुम्ही घेऊ शकता किंवा नारळ पाणी, सरबत अशा गोष्टी घेऊ शकता. प्लस तुम्हाला जे पण पचतं फूड ते थोडं दिवसभर घेतलं पाहिजे. जे डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेले टॅबलेट्स आहेत त्या घेतल्या पाहिजेत आणि मंथली दाखवलं पाहिजे. इनिशियली प्रेग्नन्सी कन्फर्म झाल्यानंतर आपण 9 to 11 मंथ्समध्ये NT स्कॅन हा एक सोनोग्राफीचा प्रकार आहे. त्याच्यामध्ये आपण बाळामध्ये बेसिक काही व्यंग आहेत का, जसं बाळाचं नेझल बोन दिसतं का किंवा नकल थिकनेस किती आहे हे मेजर करतो. तर तो स्कॅन जो आहे त्याला नकल थिकनेस स्कॅन असं म्हणतात. तो 9 to 11 वीक्समध्ये तो झाला पाहिजे. त्याच्यानंतर जे सेकंड ट्रायमिस्टर आहे त्याच्यामध्ये आपण मंथली आपण दाखवायला हवं डॉक्टरांकडे. त्याच्यामध्ये आपण 18 ते 22 ह्या वीक्समध्ये ॲनॉमली स्कॅन म्हणजे बाळामध्ये काय व्यंग आहे का हे ॲडव्हान्स्ड सोनोग्राफी असते ती करून पाहणं गरजेचं असतं. तसंच आपल्या 3 महिन्यानंतरच्या ज्या लोह वाढण्याच्या आणि कॅल्शियमच्या गोळ्या असतात त्या आपण चालू करतो पेशंटना. त्या आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालू करायला हव्यात. तसंच थर्ड ट्रायमिस्टर म्हणून जे असतं आपण थर्ड ट्रायमिस्टरमध्ये 7व्या महिन्यानंतरचा जो काळ आहे त्या काळामध्ये पण आपल्याला सुरुवातीला मंथली दाखवायला लागतं डॉक्टरांना. त्यामध्ये मुख्यतः बाळाची वाढ, बाळाचं वजन वाढतंय का हे पाहिलं जातं. 7व्या महिन्यामध्ये बाळाभोवती पाणी आणि बाळाची वजन हे सगळं पाहिलं जातं. तो एक स्कॅन असतो 7व्या महिन्यातला आणि आपला 9व्या महिन्यातला एक स्कॅन असतो 36 वीक्सला. त्यामध्ये आपण बाळाभोवती पाणी, बाळाभोवती गळ्याची नाळ वगैरे आहे का किंवा बाळाचं वजन व्यवस्थित आहे का ह्या सगळ्या बेसिक गोष्टी तपासून पाहतो. आणि त्याच्यानंतर आपण 37 वीक्सला तपासणीला या पेशंटला यायला सांगतो. त्यावेळेला आपण पेल्विक असेसमेंट म्हणजे एक पर वजायनल एक्झामिनेशन रुटीनली म्हणजे ह्या बाळाच्या वजनाला ह्या आईचं पेल्विस ॲडेक्वेट आहे किंवा नाही हे तपासून पाहतो. आणि त्याच्यानंतर आपण जेव्हा पण वेदना चालू होतात त्यावेळेला तुमच्या कन्सल्टंट जे आहेत, तुमचे जे रिस्पेक्टिव्ह कन्सल्टंट आहेत त्यांना इन्फॉर्म करून तुम्ही ॲडमिट व्हायचा सल्ला देतो. नक्कीच या सगळ्या प्रोसेसमध्ये प्रसूती दरम्यान घ्यायची काळजी तुम्ही सांगितलीत. तर या दरम्यान समजा जर मातेला HIV असेल तर बाळाला आपण HIV पासून प्रिव्हेंट करू शकतो आणि या दरम्यान प्रत्येक मातेनं ही टेस्ट केली पाहिजे का, त्याबद्दल काय सांगा? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारलाय तुम्ही. प्रेग्नन्सी दरम्यान आपण जेव्हा फर्स्ट व्हिजिटला येतात तेव्हा आपण ANC प्रोफाईल म्हणून टेस्ट असते ती करून घेतो. त्यामध्ये आपण हिमोग्लोबिन तसंच CBC त्याच्याचबरोबर आपल्याला HIV, HbS, AG, VDRL, युरिन रुटीन मायक्रोस्कोपी ह्या सगळ्या टेस्ट कराव्या लागतात. आणि महत्त्वाचं म्हणजे पेशंटचा ब्लड ग्रुप करून घ्यावा लागतो. HIV ही टेस्ट इतकी महत्त्वाची आहे की आपण HIV मातेकडून बाळाकडे जे ट्रान्समिशन असतं ते आपण वाचवू शकतो. त्यामुळे ती करून घेणं गरजेचं आहे. त्याचे प्रिकॉशन्स घेतले जातात ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि आफ्टर डिलिव्हरी. डिलिव्हरीच्या नंतर इमिजिएटली बेबीला क्लीन करून आपण जेव्हा अर्ली कॉर्ड क्लॅम्पिंग करतो म्हणजे बाळाची जी नाळ आहे ती इमिजिएटली क्लॅम्प करून त्याचं ब्लड म्हणजे आईकडून बाळाकडे जाणारं जे ब्लड आहे ते फ्लो आपण थांबवतो इमिजिएटली. तसंच आपण ते 6 मंथ नंतर बेबीमध्ये HIV आलाय का तेही टेस्ट करून बघितलं जातात. त्यामुळं आपण HIV टेस्टिंग मदरची करणं ही अत्यंत गरजेची आहे. ती गोपनीय ठेवली जाते. ते म्हणजे आईला जो आजार आहे किंवा तो जर पॉझिटिव्ह आई जर असेल तर आपण त्यांची जर इच्छा नसेल तर आपण त्यांच्या बाकीच्या कुणाला फॅमिली मेंबर्सला ही गोष्ट सांगत नाही. तर प्रसूतीनंतर प्रत्येक महिलांनी काय काळजी घ्यायला हवी?
प्रेग्नन्सी नंतर आपल्याला म्हणजे जर डिलिव्हरी तुमची नॉर्मल झाली असेल, नॅचरल किंवा सिझेरियन झाली असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही नंतरचे जो 1.5 महिना आहे तो तुम्ही फॉलोअप ठेवला पाहिजे. जसं की सिझेरियन नंतर 8व्या दिवशी तुम्हाला स्टिचेस काढावे लागतात. त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ वगैरे करू शकतात, स्टिचेसमध्ये पाणी जाऊ द्यावं लागत नाही. त्याचप्रमाणे नॉर्मल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्हाला जर पेरिनियल स्टिचेस म्हणजे एपिझिओटॉमी जर असेल तर त्याची काळजी घ्यावी लागते. त्याचं पण क्लीनलीनेस ठेवावा लागतो. बिटाडीन किंवा सॅव्हलॉननी तुम्हाला ती जागा क्लीन ठेवावी लागते. स्वच्छता हा फार महत्त्वाचा भाग आहे. तसंच मदर फिडिंग करत असते त्यामुळे ब्रेस्टची पण विशेष काळजी घ्यावी लागते. ब्रेस्ट क्लीन ठेवावे लागतात, स्वच्छ कपडे घातले गेले पाहिजेत. तसंच बाळाला पण तुम्ही रॅप करून ठेवलं पाहिजे. बाळाला जास्ती थंडी लागली नाही पाहिजे किंवा फॅनमध्ये किंवा AC मध्ये ठेवताना व्यवस्थित रॅप करून बेबी ठेवलं गेलं पाहिजे. बेबीला तुम्ही फिडिंग दिल्यानंतर बेबीचं युरिनेशन, मोशन पास करणं याच्यावरती तुमचं लक्ष गेलं पाहिजे. विदिन 3 डेज बेबीने मोशन केलंय का किंवा बेबीला युरिन व्यवस्थित होतीये का याच्याकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे. आईचा आहार हा चांगला असला पाहिजे. आपण ताटामध्ये म्हणतो की 5 रंगाचे म्हणजे फळं, 5 रंगाच्या वस्तू असल्या पाहिजेत, भाज्या असल्या पाहिजेत, ताक असलं पाहिजे, दही असलं पाहिजे. तसंच विटॅमिन्स वगैरे येण्यासाठी भात, वरण, तूप हे सगळ्या गोष्टी जेवणामध्ये हव्यात. हिरव्या पालेभाज्या हव्यात, फळं हवेत. पेशंटला हायड्रेशन मेंटेन केलं गेलं पाहिजे, दूध दिलं पाहिजे आणि पाणी भरपूर पाजलं पाहिजे जेणेकरून आईला बाळासाठी दूध व्यवस्थित येईल. पण यानंतर आरोग्याच्या दृष्टीने आपण जेव्हा विचार करतो तेव्हा बहुतेक महिलांमध्ये किंवा आता सरासरी याचं प्रमाण जास्त आढळते की पांढरं जाणं. तर याविषयी काय सांगाल? खूप कॉमन कंप्लेंट आहे ती. म्हणजे गायनेकोलॉजीच्या OPD मध्ये मॅक्झिमम पेशंट व्हाईट डिस्चार्ज किंवा पांढरं जाते अंगावरती म्हणून येतात. ॲक्च्युली हे सेक्शुअली ॲक्टिव्ह वुमेनमध्ये ह्या गोष्टी कॉमन आहेत. जर त्या इन्फेक्शनमुळे असतील किंवा पिशवीच्या तोंडाला सूज असेल किंवा इरोजन असेल, इन्फेक्टेड असेल तर ती तपासणी करून घेणं गरजेचं असतं. तसंच आपण पॅप्समियर टेस्ट म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट असते. तर आफ्टर 30 आपण सगळ्यांना रेकमेंड करतो की 30 वर्षानंतर प्रत्येक स्त्रीने इयरली पॅप्समियर टेस्ट ही केली पाहिजे. त्यामध्ये जर इन्फेक्शन आढळलं तर त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट घ्यायला हवी. तसंच जर त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन नाही सापडलं तरी पण ती रुटीन स्क्रीनिंग टेस्ट आहे, त्यामुळे ती आपण इयरली करत जाणं गरजेचं असतं. सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून आपण इंजेक्शन्स देतो. तर ते आपण 15 ते 45 वयामध्ये ते इंजेक्शन्स असतात. 016 असा त्याचा डोस असतो. इंट्रामस्क्युलर इंजेक्शन्स असतात. तर ते आपण फक्त प्रेग्नन्सीमध्ये ते इंजेक्शन्स दिले जात नाहीत. अनमॅरिड मुलींमध्ये सुद्धा आपण ते इंजेक्शन्स ॲडव्होकेट करतो जेणेकरून पुढं त्या म्हातारपणी पेशंट्सना सर्वायकल कॅन्सर बिकॉज ऑफ HPV व्हायरस होणार नाही. त्यासाठी ते HPVचं व्हॅक्सिन असतं थोडक्यात, तर ते आपण ॲडव्होकेट करतो. नक्कीच. पण या सगळ्या गोष्टीचा आपण जेव्हा व्यासंगाने विचार करतो तर आता सगळ्यात जास्त तर ट्युबोप्लास्टी. तर ट्युबोप्लास्टी बद्दल काय सांगाल किंवा ती नेमकी कन्सेप्ट काय आहे? ट्युबोप्लास्टी म्हणजे आज आता कसं होतं की भारतामध्ये ॲक्सिडेंटचं प्रमाण जास्ती आहे. बऱ्याच पेशंटला फॅमिली कंप्लीट झालेली असते, त्यांनी ट्युबेक्टोमी करून टाकलेली असते आणि काही कारणाने इश्यू त्यांचे जे आहेत त्यांचं ॲक्सिडेंटमध्ये समजा त्यांचा अपघात झाला किंवा काय, मग ते त्यांनी मुलं बनवायचं ऑपरेशन पूर्वी केलेलं असतं. मग त्या माता येतात की आम्हाला आता ट्यूब पण पुन्हा जोडता येऊ शकते का किंवा आम्हाला मूल राहण्यासाठी काही करता येईल का. तर बऱ्याच वेळेला लहान म्हणजे बऱ्याच पूर्वीच्या ज्या लग्न पद्धती होत्या त्यामुळे 18 वर्षाच्या वयात मुलींची लग्न आणि 20-25 वर्षाच्या वयाच्या त्यांची फॅमिली कंप्लिटेड असायची. त्यामुळं अंदाजे 30 ते 35 वर्षाच्या वयोगटामध्ये जर असे पेशंट्स आले तर आपण त्यांना हे नक्कीच ॲडव्होकेट करतो. ओपन किंवा चीर घेऊन लॅप्रोस जे ऑपरेशन करतात नळ्या जोडण्याचं, त्यापेक्षा लॅप्रोस्कोपिकली जर ट्युबोप्लास्टी केली तर त्याचा सक्सेस रेट चांगला आहे. जेणेकरून पेशंटला नंतर ॲडेजन्स होत नाहीत आणि प्रेग्नन्सी राहतात. 6 महिन्यानंतर आपण ॲडव्होकेट करतो की तुम्ही चान्स घेऊ शकता आणि नॅचरली प्रेग्नन्सी पण राहण्याचा रेट ट्युबोप्लास्टी लॅप्रोस्कोपिक ट्युबोप्लास्टीमध्ये जास्ती आहे. तर प्रसूतीच्या पूर्वी कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणून किंवा ओरल पिल्स असतील किंवा अदर कॉन्ट्रासेप्टिव्हचा जो वापर केलेला असतो त्याचा प्रेग्नन्सी दरम्यान मातेच्या आरोग्यावरती काही परिणाम होतो का किंवा केमिकल इफेक्ट ज्याला आपण म्हणतो ते होतात का? गर्भनिरोधक गोळ्या ह्या ज्या आहेत त्या किंवा इंजेक्शन्स जे असतात त्या हार्मोन्स असतात आणि कुठल्याही स्त्रीमध्ये ते हार्मोन्स ऑलरेडी असतातच. त्यामुळे त्या गोळ्यांचा परिणाम प्रेग्नन्सीवरती होत नाही. जर त्या तुम्ही प्रेग्नन्सी राहण्यापूर्वी घेतल्या असतील तर ते वॉशआउट होऊन जातात, ड्रग इफेक्ट जे पण असतात ते.
त्यामुळे त्याचा डायरेक्ट इफेक्ट होत नाही, पण तुम्ही प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जर त्या गोळ्या घेतल्या गेल्या तर मात्र त्याचा परिणाम बाळावरती होण्याची शक्यता असते. तसं प्रेग्नन्सी कन्फर्म करायच्या पद्धती पण बदलल्या जात आहेत. पूर्वीची पद्धत आणि आता, तर याच्यामध्ये काळानुरूप होत गेलेले बदल काय आहेत, त्याबद्दल काय सांगाल? पूर्वी प्रेग्नन्सी राहिलेली जी टेस्ट होती ती आपण युरिन प्रेग्नन्सी टेस्ट करून करायचो. तर त्याच्यामध्ये आपण लघवीचे 2 थेंब आपण त्या किटवरती टाकलं की अँटीबॉडी अँटीजन हे रिॲक्शन होऊन ते बीटा-HCG नावाचं जे युरिनमध्ये आलेलं घटक असतं ते आपण डिटेक्ट करायचो आणि प्रेग्नन्सी राहिली असं म्हणायचो. आता ह्या गोष्टी फक्त युरिन प्रेग्नन्सी टेस्टपर्यंत मर्यादित नाही राहिल्या, कारण कसं आहे की टेक्नॉलॉजी वाढत गेलेली आहे आणि त्याच्यामुळं डायग्नोस्टिक्स गोष्टी ज्या आहेत त्या पण ॲडव्हान्स होत गेल्या. जसं की सोनोग्राफी आलं, रक्तामध्ये बीटा-HCGचं प्रमाण तपासण्या ह्या गोष्टी आल्या. नळीमध्ये राहिलेला गर्भ, पूर्वी काही पेशंट्सना नळ्यामध्ये गर्भ राहायचा, तो लक्षात यायचा नाही, तो गर्भ तसाच फुटून काही मातांचा तसाच जीव दगावला जायचा. पण आता आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी असल्यामुळे आपण व्हेरी इनिशियल स्टेजमध्ये हे डायग्नोसिस करू शकतो की प्रेग्नन्सी टेस्ट फेंट आलेली आहे, तर ती का फेंट आली आहे. मग तुम्ही ब्लडमध्ये टेस्ट करून कन्फर्म करता की कन्फर्म प्रेग्नन्सी आहे का, बीटा-HCG करून बघता. तसं सोनोग्राफी करून बघता की गर्भ युट्रायुट्राईन म्हणजे गर्भाशयातच आहे की गर्भनलिकेमध्ये आहे. तर हे बदल होत गेलेले आहेत. पूर्वी लॉ मध्ये सुद्धा असं इन्क्लुडेड नव्हतं की MTP करताना, म्हणजे जे आपण MTP म्हणतो प्रेग्नन्सी टर्मिनेशन जे करतो, तर काही बायका काय करतात की 1 मंथ 10 डेज किंवा 1 मंथ 15 डेज झालेले आहेत, घरच्या घरी UPT करून पाहतात, प्रेग्नन्सी टेस्ट करून पाहतात आणि मग मेडिकलमध्ये जातात आणि मग अबॉर्टिफिशियंट घेतात. तर लिगली आता त्यावरती बॅन आलेला आहे. हे इव्हेंच्युअली घटना घडत गेलेल्या आहेत. पूर्वी नुसतं प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तरी MTP दिल्या जात असायच्या, पण आता तसं नाहीये. आता प्रत्येकाला कंपल्सरी आपल्याकडे ते डायग्नोस्टिक टूल अवेलेबल आहे सोनोग्राफीचं, त्यामुळे कन्फर्म करतो की प्रेग्नन्सी गर्भाशयामध्येच आहे का. जर ती गर्भनलिकेमध्ये राहिली असेल तर आपण त्यांना त्या गोळ्या देऊ शकत नाही. आपण ते ट्यूबमधलं प्रेग्नन्सी जी आहे लॅप्रोस्कोपी करून किंवा इंजेक्शन्स असतात काही, ते जर साईज कमी असेल तर आपण त्या नळीमध्ये गर्भ तो ट्रीट करू शकतो इंजेक्शन्स वगैरे देऊन. तर ते रिसेंट ॲडव्हान्सेसमुळं त्यामुळं आपण फक्त घरच्या घरी UPT केली आहे, प्रेग्नन्सी राहिली आहे तर आपण निवांत बसलो असं नाही करू शकत. प्रेग्नन्सी दरम्यान आणि प्रेग्नन्सी नंतर ज्या काही समस्या आहेत त्या क्युअर करण्यासाठी लॅप्रोस्कोपीची काय भूमिका आहे, आणि याबद्दल एकंदरीत व्यासंगी चर्चा आपण बघितली. सुंदर मार्गदर्शन मॅडमांनी आपल्याला केलेलं आहे. मॅडम, जाता जाता आणखी एक प्रश्न की या सगळ्या दरम्यान बेइंग अ सर्जन ऑफ लॅप्रोस्कोपी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्या? लॅप्रोस्कोपी हे थोडंसं ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी आहे. बऱ्याच ठिकाणी त्याच्याबद्दल माहिती नाही, पण गर्भ राहणे, प्रेग्नन्सी राहिल्यानंतर, प्रेग्नन्सी झाल्यानंतर सुद्धा प्रोलॅप्ससाठी म्हणा किंवा गर्भाशयाच्या गाठी, म्हातारपणी सुद्धा DUB साठी पिशवी काढण्याची जी प्रोसिजर आहे त्याच्यामध्ये सुद्धा लॅप्रोस्कोपी खूप व्हास्ट पुढं गेलेला आहे, ॲडव्हान्स झालेला आहे. लोकांनी त्याचा फायदा नक्कीच घेतला पाहिजे. रुटीन पद्धती ज्या आहेत किंवा ज्या जुन्या पद्धती आहेत त्यांचा ऑफकोर्स म्हणजे व्हाजायनल हिस्टेक्टोमी किंवा ॲब्डॉमिनल हिस्टेक्टोमी त्यांचा ऑफकोर्स रोल आहे, नाही असं नाही. पण लॅप्रोस्कोपीबद्दल भीती न बाळगता किंवा हे नवीन काय आहे असा विचार न करता ओपनली जर याला सामोरं गेलं तर नक्कीच स्त्रियांच्या आरोग्यावरती ह्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट नक्कीच होणार आहे. स्त्रियांना जे कुठलीही प्रोसिजर केल्यानंतर 1.5 महिना वजन उचलायचं नाही किंवा 6-6 महिने त्यांना जो त्रास होत होता की त्यांची इफेक्टिव्हिटी कमी होऊन जाणार. आणि स्त्री हा घराचा, समाजाचा खूप महत्त्वाचा घटक आहे, त्यामुळे तिच्या आरोग्याकडे विशेष लक्ष दिलं जाणं हे गरजेचं आहे. जर त्यांच्यामध्ये लॅप्रोस्कोपीला तुम्ही जर प्राधान्य दिलं, त्यांचं डे टू डे वर्क किंवा रुटीन त्या इमिजिएटली त्या घरी जाऊन फॉलो करू शकतात आणि त्यांचा मेंटल आणि फिजिकल याच्यावरती नक्कीच लॅप्रोस्कोपीचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट आहे. त्यामुळं त्याचा विचार केला जावा आणि ते ॲक्सेप्ट केलं जावं हे मनापासून वाटतं मला. नक्कीच. लॅप्रोस्कोपी ही आलेली ॲडव्हान्स टेक्निक समस्त महिला वर्गाने स्वीकारावी याचं आवाहन या दरम्यान मॅडमांनी आपल्याला केलेलं आहे. तुम्हाला ज्या काही समस्या आहेत त्यासाठी तुम्हाला मॅडमांशी संपर्क साधायचा असल्यास वृषभ नर्सिंग होम, जुळे, सोलापूर, गोविंदश्री मंगल कार्यालयासमोर मॅडमांचं क्लिनिक आहे. तेव्हा तुमच्या कोणत्याही समस्येसाठी तुम्ही मॅडमांशी संपर्क साधू शकता. मॅडम, तुम्ही आलात, मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू.